वेलकम स्टुडंट्स. आपण पॉलिनॉमियल्स मधला लास्ट एक्सरसाइज पाहणार आहोत, प्रॅक्टिस सेट 3.5. ह्यातला जो पहिला पार्ट आहे, फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला 8th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी झालेला आहे. फॅक्टर्स, क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स कसे मिळवायचे मी एकदा पुन्हा शिकवणार आहे. आता फाइंड द फॅक्टर्स ऑफ द पॉलिनॉमियल्स गिवन बिलो. बघा फर्स्ट त्यातला क्वेश्चन मध्ये 2x² प्लस x मायनस 1 ह्याचे फॅक्टर्स तुम्हाला पाहिजे. तुम्ही काय करत होता बघा, फर्स्ट आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन विथ साइन द्यायचं. -1 × 2x² म्हणजे -2x². त्याला असं स्प्लिट करा ज्यांचा डिफरन्स 1 यायला पाहिजे. इथं 1 नंबर आहे तो जरा पॉझिटिव्ह 1 यायला पाहिजे. 2 1 2 हे x² मधला एक इकडे लिहायचा, एक इकडे लिहायचा. मग +1 पाहिजे, मोठ्याला प्लस लहानाला मायनस. इथं मायनस साइन असेल तर दोन्हीकडे डिफरंट साइन असतात. आता बघा 2x² प्लस 2x मायनस 1x आणि शेवटचे -1 या दोघात कॉमन. पहिल्या दोघांमध्ये 2x कॉमन, x + 1. पुढच्या दोघात -1 कॉमन, x + 1. पुन्हा एकदा x + 1 कॉमन आणि राहिले काय सांगा 2x - 1. हे झाले फॅक्टर्स. सेकंड क्वेश्चन बघा 2m² प्लस 5m - 3. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. चला फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन विथ साइन -6m², 3 × 2 = 6m² ला स्प्लिट करा ज्यांचा डिफरन्स 5 यायला पाहिजे. 6 1 = 6, 6 आणि 1 चा डिफरन्स 5 आहे. तुम्हाला +5 पाहिजे म्हणून मोठ्याला प्लस नको असेल त्याला मायनस. हे m दोन्हीकडे द्यायचे इक्वल्स 2m² प्लस 6m मायनस 1m मायनस 3. पहिल्या दोघांमध्ये 2m कॉमन, m + 3 -1 कॉमन, m + 3. साइन चेंज होतात मायनस कॉमन काढल्यावर. पुन्हा m + 3 कॉमन, ब्रॅकेट मध्ये 2m - 1. हे तुमचं फायनल आहे. थर्ड क्वेश्चन बघा 12x² प्लस 61x प्लस 77. थोडा मोठा प्रॉब्लेम आहे पण जमेल, काय अवघड नाही. फर्स्ट इंटू लास्ट म्हणजे 77 × 12x² पॉझिटिव्ह. त्याला असं स्प्लिट करा ज्यांची टोटल 61 यायला पाहिजे. मग आता इथं रफर काय करायचं बघा. 77 म्हणजे काय सांगा 7 × 11 बरोबर आहे. आता 12 म्हणजे काय 2 × 2 × 3 2 to the 4th 12. असं पहिल्यांदा रफ फॅक्टर्स काढून घ्यायचे आणि टोटल तुमची 61 यायला पाहिजे असं ऍडजस्टमेंट करायचं. बघूया आपण काय होते कमी. टोटल तेवढी यायला पाहिजे. 11 2 = 22, 22 2 = 44 आणि मग 7 3 = 21. बघा बरं किती येतात. आपल्याला 61 पाहिजे म्हणजे हे काही येत नाही. ठीक आहे, म्हणजे आता कॉम्बिनेशन बदलायचं. हा 11 3 = 33 राहिले 7 2 = 14, 14 2 = 28. बघा बरं यांची ऍडिशन आणि बघा 61 म्हणजे काय फॅक्टर्स पडले सांगा 33 आणि 28. 33 आणि 28 असे फॅक्टर्स पडले. x x दोन्हीकडे प्लस प्लस साइन. बघा 12x² प्लस 33x प्लस 28x प्लस 77. या दोघांमध्ये 3x कॉमन, 3 4 = 12 1, 3 11 = 33 प्लस यातून 7 कॉमन, 7 4 = 28, 7 11 = 77. 4x + 11 पुन्हा कॉमन, 4x + 11 आणि राहिलेले 3x + 7 हे त्याचे फॅक्टर्स आहेत. ओके
फोर्थ क्वेश्चन बघा त्यातला 3y² minus 2y minus 1. फर्स्ट आणि लास्ट मल्टिप्लिकेशन मायनस 3y², त्याला असं स्प्लिट करा ज्यांचा डिफरन्स 2 यायला पाहिजे. 3 वन जा 3, -2 यायला पाहिजे म्हणून -3 आणि +1. इथं y लिहायचे असतातच ते नंतर. बरं 3y² minus 3y plus 1y आणि हे -1. पहिल्या दोघांमध्ये 3y कॉमन, y -1 शिल्लक राहील. पुढच्या दोघांमध्ये +1 कॉमन, पुन्हा y -1 शिल्लक राहील आणि y -1 पुन्हा कॉमन, 3y + 1. हे झाले त्याचे फॅक्टर्स. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. √3x² + 4x + √3. हा क्वेश्चन महत्वाचा आहे. फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन. आता तुम्ही मागच्या सेट्स मध्ये शिकलाय √3 × √3 म्हणजे नुसते 3 आणि हे x². त्याला असं स्प्लिट करा बघा. √3 × √3 म्हणजे 3x². हे टोटल 4 यायला पाहिजे. 3 वन जा 3 +3 आणि +1 म्हणजे +4 टोटल येते. बघा √3x² + 3x + 1x + √3. आता नीट आहे काय, यात √3 आहे, ह्यात पण 2 वेळा √3 आहे, 2 वेळा. तो √3 कॉमन, ह्याच्यातला x ह्याच्यातला x कॉमन, यातला x शिल्लक राहिला. ह्या 2 वेळा √3 आहेत की नाही, त्यातला एक √3 शिल्लक राहिला आणि x कॉमन मध्ये गेला. प्लस या दोघात 1 कॉमन आहे तसं राहणार x + √3 आणि 1 कॉमन काढल्यावर काही फरक पडत नाही. पुन्हा x + √3 कॉमन आणि अनकॉमन मध्ये काय सांगा, √3x + 1. हे तुमचे फायनल फॅक्टर्स आहेत. आणि आता नेक्स्ट बघा, हाही क्वेश्चन महत्वाचा आहे. ½ x² - 3x + 4. ½ x² - 3x + 4 ह्याचे तुम्हाला फॅक्टर्स पाहिजेत. बघा फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन. मी आता मल्टिप्लिकेशन दाखवतो तुम्हाला. बघा ½ x² × 4 बघा हे मल्टिप्लिकेशन म्हणजे 2x² आलं. त्याला असं स्प्लिट करा ज्यांची टोटल 3 यायला पाहिजे. 2 वन जा 2 -1 -2 म्हणजे -3 टोटल येते. ½ x² as it is -2x -1x आणि प्लस किती 4. आता मेन पार्ट आहे तो इथला हाफ कॉमन काढल्यानंतर काय राहते बघा. ½ कॉमन येत नाही, ह्यातला x राहतो मायनस साइन. 2 मधून हाफ कॉमन काढले म्हणजे 2 ला हाफ न डिवाइड करायचं, म्हणजे 2 ला हाफ रेसिप्रोकल न मल्टिप्लाय करायचं. 2 2 जा 4 येतो. 2 मधून हाफ कॉमन घेतले की 4 येतात. 4 तुम्ही एक काम करा, ह्याने याला मल्टिप्लाय करा. एवढे येते का बघा, 2x येते का बघा, म्हणजे लगेच कळेल. या दोघात -1 कॉमन काढा म्हणजे साइन चेंज होतात. x - 4 पुन्हा x - 4 कॉमन काढा आणि ब्रॅकेट मध्ये काय राहिलं सांगा, ½ x - 1. हे त्याचे फॅक्टर्स आहेत. हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करा बरं का. हे असं कॉमन काढायचं म्हणजे डिवाइड करायचं असतं. हे कॅल्क्युलेशन 4 कसे आले बघा, हे इथं 4 कसे मिळाले, हाफ कॉमन काढल्यानंतर 4 कसे आले, हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. x² - x ब्रॅकेट स्क्वेअर -8 × ब्रॅकेट x² - x + 12 ह्याचे फॅक्टर्स पाहिजे. आता हे थोडे मोठे प्रॉब्लेम्स आहेत पण टाईप सोपा आहे, प्रॅक्टिस न जमतं. हे बघा, मला सांगा हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट तुम्हाला सेम दिसते की नाही बघा. हा स्क्वेअर बघू नका, हे आतल्या टर्म बघा. त्या ब्रॅकेटला काहीतरी एक अल्फाबेट ठेवायचं. लेट x² - x = m. त्याला काय म्हणायचं आपण तात्पुरतं m म्हणायचं. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय झाला सांगा, m² - 8m + 12. आता हे क्वाड्रॅटिक सोडवा. 12 × m² मध्ये +12m² ला स्प्लिट करा ज्यांची टोटल 8 यायला पाहिजे. टोटल किती यायला पाहिजे, 12 × m.
6 2 12 मायनस 8 यायला पाहिजे बरं का, नुसतं 8 नाही मायनस. मग इकडे एक m आणि इकडे एक m. तर काय काय आहे फॅक्टर्स, m² मायनस 6m मायनस 2m आणि हे प्लस 12. या दोघांमध्ये m कॉमन, m मायनस 6, पुढे मायनस 2 कॉमन, साइन चेंज झाले, m मायनस 6, पुन्हा m मायनस 6 कॉमन आणि राहिलेले किती सांगा, m मायनस 2. तर आपला प्रॉब्लेम m मध्ये नव्हता, मग त्याच्या जागी पुन्हा रिप्लेस करायचं, इज इक्वल टू हे बघा, x m च्या जागी x² मायनस x मायनस 6 आणि परत m च्या जागी x² मायनस x मायनस 2. आता या क्वाड्रॅटिकचे पुन्हा फॅक्टर्स, या क्वाड्रॅटिकचे पुन्हा फॅक्टर्स बघा. ह्याचे हवं तर रफ वर्क करायचे आणि मग इथं फॅक्टर्स लिहायचे, साईडला रफ वर्क दाखवायचं बरं का. x² मायनस x मायनस 6, फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन मायनस 6x², त्याला स्प्लिट करा, डिफरन्स 1 यायला पाहिजे, 3 2 x मायनस x पाहिजे म्हणजे ह्याला मायनस ह्याला प्लस आहे. पडा फॅक्टर्स, x² मायनस 3x प्लस 2x मायनस 6, या दोघांमध्ये x कॉमन, x मायनस 3 प्लस 2 कॉमन, x मायनस 3, पुन्हा x मायनस 3 कॉमन आणि राहिलं काय, x प्लस 2. हे याचे फॅक्टर्स आले ह्याचे. मग याचे आन्सर आलं काय सांगा, x मायनस 3 आणि x प्लस 2. आता तुम्ही एक काम करा, ह्याचे फॅक्टर्स रफ स्वतः करा. मायनस 2 ला मी हवं तर सुरुवात दाखवतो तुम्हाला. हे बघा, x² मायनस x मायनस 2, फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन म्हणजे मायनस 2x² ला स्प्लिट करा, ज्यांचा डिफरन्स 1 यायला पाहिजे, 2 अंदर 2 मायनस 2 प्लस 1 आणि हे रफ वर्क करत जावा. त्याचा आन्सर येणार आहे तुम्हाला x मायनस 2 x प्लस 1, हे तुमचे फायनल आन्सर. आता हे 4 ब्रॅकेट्स मागे पुढे झाले तरी चालतात, म्हणजे पाहिजे तसं सिक्वेन्स चालतो. समजा मी x प्लस 1 आधी लिहिले, मग नंतर x प्लस 2 लिहिले समजा, मग x मायनस 2 लिहिले आणि सगळ्यात शेवटी x मायनस 3. हा सिक्वेन्स मागे पुढे कसाही केला तरी चालतो, आहे तसं ठेवलं तरी चालतं आणि हे आन्सर लिहिलं तरी चालतं. अशा प्रकारचे या एक्सरसाइजमध्ये आपल्याला क्वेश्चन करायचे. ओके ओके. सेकंड क्वेश्चन, x मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये 5x मायनस 25 मायनस 20. आता हे पहिल्यांदा मी x मायनस 5 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसा, मायनस साइन पण तसंच, यातून फक्त मी 5 कॉमन काढतोय, आतमध्ये x मायनस 5, पुढे मायनस 24 आहे. आता तुम्हाला हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट सेम दिसलं का बघा. लेट x मायनस 5 ला काहीतरी m म्हणूया, ठीक आहे. म्हणजे काय झाला प्रॉब्लेम, m² मायनस 5m, ह्याच्या जागी m म्हणायचं, मायनस 24. क्वाड्रॅटिक सोडवा, मायनस 24m² मायनस 24m² ला असं स्प्लिट करा ज्यांचा डिफरन्स 5 येतो. यांचा डिफरन्स किती येतो, 5 येतो. मग आता बघा, 8 3 जा 24, 8 आणि 3 चा डिफरन्स 5 येतो. आपल्याला मायनस पाहिजेत, मायनस 5 पाहिजेत, म्हणून 8m ला मायनस साइन द्या, इज इक्वल टू m² मायनस 8m प्लस 3m मायनस 24. पहिल्या दोघात m कॉमन, m मायनस 8 प्लस 3 कॉमन, m मायनस 8, पुन्हा m मायनस 8 कॉमन, m प्लस 3. आता m च्या जागी काय होतं, x मायनस 5, x मायनस 5 पुन्हा मायनस 8, x मायनस 5 पुढे प्लस 3, म्हणजे आन्सर x मायनस 8 आणि 5 13 13 आणि x मायनस 2 ह्यातला डिफरन्स 2 आला. हे तुमचं फायनल आन्सर आहे. ओके. Now, question number 3. x² minus 6x bracket square minus 8 into bracket x² minus 6x plus 8 आणि पुढे minus 64 दिलेला आहे. तर हा पार्ट इथून एवढाच पार्ट बघा. त्या x² minus 6x ला आपण काहीतरी अल्फाबेट m म्हणणार ना. हे झाले m² minus 8 into bracket
एवढ्या पार्टला m म्हणलं आणि पुढे प्लस हे आहे बघा -64 ओपन करा m² -8m -64 ह्याचा आन्सर आणि इथले परत -64 म्हणजे m² -8m -128. आता 128 -128 m² ला असं स्प्लिट करा 128 आहे सॉरी हां त्याला असं स्प्लिट करा यांचा डिफरन्स 8 यायला पाहिजे 16 8 चा 128 16 आणि 8 चा डिफरन्स 8 येतो -8 पाहिजे म्हणून ह्याला साइन मोठ्याला मायनस आणि लहानाला प्लस म्हणजे m² -16m +8m -128 या दोघांमध्ये m कॉमन m -16 +8 कॉमन m -8 16 चा 128 येतात 16 8 जाताच दाखवलं ना 16 8 चा 128 पुन्हा m -16 आणि राहिलेले m +8 आता m च्या जागी x² -6x -16 आणि पुन्हा m च्या जागी x² -6x +8 आता हे पण क्वाड्रॅटिक आहे हे पण क्वाड्रॅटिक आहे तुम्हाला मी मगाशी दाखवलंय रफर करायचं तेव्हा काही एक दाखवतो तुम्हाला x² -6x -16 ला ह्याचे फॅक्टर्स मी एकाचे पाडून दाखवतो त्याचे तुम्ही पाडा -16 into x² त्याला असं स्प्लिट करा ज्याचा डिफरन्स 6 यायला पाहिजे 8 2 चा 16 8 आणि 2 चा डिफरन्स 6 येतो -8 आणि +2 म्हणजे x² -8x +2x -16 x into bracket x -8 +2 into bracket x -8 पुन्हा x -8 कॉमन आणि x +2 राहिलेला म्हणजे ह्याचे फॅक्टर्स पडले x -8 आणि x +2 आता ह्याचे काय पडणार आहेत मी तुम्हाला डायरेक्ट तुम्ही असं रफर करा आणि आन्सर करा 4 2 जा x -4 x -2 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे त्याचेही फॅक्टर्स रफ करून घ्या आणि मगच लिहा बरं काय फोर्थ क्वेश्चन बघा x² -2x +3 x² -2x +5 -35 आता तुम्हाला यामध्ये हा पार्ट सेम दिसतोय का बघा त्याला आपण m म्हणूया लेट x² -2x m मग आता काय झालं सांगा m +3 into bracket m +5 आणि -35 आता हे ब्रॅकेट ओपन करा m into m m² हां m into 5m m into 5 5m 3 into m 3m 3 5 is 15 आणि पुढे किती -35 m² ह्याचा आन्सर +8m आणि 15 मधून 35 गेले म्हणजे -20 राहिले आता हे क्वाड्रॅटिक सोडवा -20 m² ला स्प्लिट करा ज्यांचा डिफरन्स 8 यायला पाहिजे 10 2 ज 20 +10 -2 कारण याचा डिफरन्स 8 पाहिजे ना आपल्याला आणि m न्यायचे साईडला म्हणजे m² +10m -2m -20 पहिल्या दोघांमध्ये m कॉमन m +10 -2 कॉमन m +10 पुन्हा m +10 कॉमन आणि m -2 शिल्लक आता m च्या जागी x² -2x रिप्लेस करायचे x² -2x +10 पुन्हा x² -2x -2 आता हे पण क्वाड्रॅटिक आहे हे पण क्वाड्रॅटिक आहे पडले तर फॅक्टर्स पडायचे 10 ला स्प्लिट करून टोटल 2 येऊ शकत नाही 10 ला स्प्लिट म्हणजे याचे फॅक्टर्स पडत नाहीत -2 ला स्प्लिट करून डिफरन्स 2 येऊ शकत नाही त्यामुळे याचे आणि याचे दोघांचेही फॅक्टर्स पडत नाहीत हेच त्याचं फायनल आन्सर ओके
ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. मी आधी त्यातला 6 क्वेश्चन मी आधी घेतला आहे, 5 ह्याच्यानंतर घेणार आहे. हा आधी बघा. y² प्लस 5y दोघांमध्ये तुम्हाला सेम बघायला मिळेल. ठीक आहे, लेट y² प्लस 5y ला आपण m म्हणूया. असा ही टर्म काय झाली, m इंटू ब्रॅकेट m मायनस 2 पुढं मायनस 24. m नो ब्रॅकेट ओपन करा, m² मायनस 2m मायनस 24. क्वाड्रॅटिक सोडवा, मायनस 24 m² ला स्प्लिट करा, ज्यांचा डिफरन्स 2 यायला पाहिजे. 6 4 द 24, मायनस 6 आणि प्लस 4. हे 8वीत झाले तुम्हाला, त्याची प्रॅक्टिस झाली नसेल तर हे प्रॉब्लेम येतात बरं का. m² मायनस 6m प्लस 4m मायनस 24. m कॉमन, m मायनस 6 प्लस 4 कॉमन, m मायनस 4 6 are 24. पुन्हा m मायनस 6 कॉमन, उरलेले m प्लस 4. आता m च्या जागी काय असेल ते रिप्लेस करा, y² प्लस 5y मायनस 6. m च्या जागी y² प्लस 5, पुन्हा m च्या जागी y² प्लस 5y प्लस 4. आता मी ह्याचे फॅक्टर्स तुम्हाला नेहमीप्रमाणे करून दाखवतो. y² प्लस 5y मायनस 6, फर्स्ट आणि लास्ट मायनस 6y² ला स्प्लिट करा, डिफरन्स 5 यायला पाहिजे. 6 म्हणजे 6 आणि 1 चा डिफरन्स 5 येतो. y लिहायचे प्लस पाहिजे म्हणून मोठ्याला प्लस, नको असेल त्याला मायनस. म्हणजे y² प्लस 6y मायनस 1y मायनस 6. यात y कॉमन, y प्लस 6. यात मायनस 1 कॉमन, y प्लस 6. पुन्हा y प्लस 6 कॉमन, उरलेलं y मायनस 1. हे याचे फॅक्टर्स पडले. काय काय पडले सांगा, y प्लस 6 आणि y मायनस 1. आता याचे तुम्ही असंच रफर करा, सेम 4 1 जा 4, टोटल 5 यायला पाहिजे. y प्लस 4 आणि y प्लस 1 हे तुमचे ह्याचे फॅक्टर्स येतील. याच प्रकारे तुम्हाला करता येईल. ठीक आहे, ओके. आता हा यातला सगळ्यात महत्त्वाचा टाईप आहे हा, आणि याच्यानंतर लास्ट क्वेश्चन जो राहिला आहे तो. दोन्ही एकसारखे आहेत खरं तर. बघा मी काय सांगतोय, हे असे 4 ब्रॅकेटचा प्रॉडक्ट आला आणि एखादा पुढे कॉन्स्टंट प्लस मायनस काही जरी आला तर काय करायचं आहे का, हे नंबर बघायचे, +2 -3 +8 +3 यांचे नंबर. आणि जरा सहज मी सांगतो त्या नंबरकडे लक्ष द्या, हे जमलं पाहिजे बरं का. हे 3 + 2 किती येतात सांगा, 5 येतात 5. आणि हे -8 प्लस हे 8 - 3 पण किती येतात सांगा, हे पण 5 येतात. म्हणजे कॉन्स्टंट सेम येणाऱ्या टर्म्सना कंबाईन करायचं असतं. म्हणजे यातला y + 2 यातला y + 3, 3 + 2 5 येतात ना, तसं 8 - 3 पण 5 येतात. म्हणजे हे ब्रॅकेट याच्याशी कंबाईन करायचं आणि हे ब्रॅकेट याच्याशी. हे जमलं की हा पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बघा, y + 2 * y + 3 * y - 3 * y + 8 + 56 आहे. आता या दोघांना ओपन करायचं एकाच ब्रॅकेटमध्ये, y * y y², y * 3 3y, 2 * y 2y आणि 2 3 6. या दोघांना एक्सपांड केलं, ओपन केलं. आता हे दोघे एका ब्रॅकेटमध्ये ओपन, y * y y², y + +8 8y -3 * y -3y, 3 8 -24 आणि +56 ॲज इट इज. y² + 5y + 6, सॉरी y² 8y - 3y म्हणजे 5y -24 + 56. आता हा प्रॉब्लेम तुम्हाला मगाशी मी घेतलेला 4th क्वेश्चन सारखा दिसतोय का बघा. 4th क्वेश्चन सारखा दिसायला 4th क्वेश्चन सारखा झाला का बघा. क्वेश्चन नंबर 4 चा टाइप असा होतो बघा, हे आहे सेम. लेट y² + 5y ला आपण काहीतरी m म्हणूया, m. काय झालं सांगा, m + 6
पुढं m मायनस 24 आणि पुढं प्लस 56 आहे तसे. ओपन करा. m इंटू m m स्क्वेअर मायनस 24m प्लस 6m मायनस 24 6 144 आणि प्लस 56 आहे तसे m स्क्वेअर. ह्याचा आन्सर मायनस 24 प्लस 6 मायनस 18m. 144 मधनं 56 गेले, 144 मधनं 56 गेले, पहिल्यांदा 44 गेल्यावर 100 आणि वर 12 गेले म्हणजे 88 मायनस 88. आता हे क्वाड्रॅटिक सोडवायचं. मायनस 88 ला स्प्लिट करा, मायनस 88 m स्क्वेअर ला डिफरन्स 18 यायला पाहिजे. डिफरन्स काय आला पाहिजे 18. 22 4 चा 88, 22 4 चा m m. तुम्हाला मायनस 18 पाहिजेत ना, ह्याला प्लस. ठीक आहे, कंटिन्यू. m स्क्वेअर मायनस 22m प्लस 4m मायनस 88. या दोघात m कॉमन, m मायनस 22 प्लस 4 कॉमन, m मायनस 4 22 चा येतात तेवढे म्हणजे पुन्हा m मायनस 22 m प्लस 4. m च्या जागी हे रिप्लेस करायचे. y स्क्वेअर प्लस 5y मायनस 22 आणि y स्क्वेअर प्लस 5y प्लस 4. m च्या जागी परत रिप्लेस केले. आता क्वाड्रॅटिक आहे, हे पण क्वाड्रॅटिक आहे. आता मायनस 22 ला स्प्लिट करून डिफरन्स 5 येऊ शकत नाही. 11 2 चा डिफरन्स 5 येत नाही म्हणजे याचे फॅक्टर्स पडत नाही. मग हे मात्र आहे तसे लिहायचे. 4 ला स्प्लिट करून टोटल 5, 4 1 जा 4, 4 प्लस 1 5 येतात. ह्याचे फॅक्टर्स पडतात. मग ते रफ फॅक्टर्स पाडा आणि आन्सर y प्लस 4 आणि y प्लस 1 असं त्याचं आन्सर. ह्याचे फॅक्टर्स हे यायला पाहिजे. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. आणि आता लास्ट क्वेश्चन जो आहे ना, तो ह्याला सेम सिमिलर क्वेश्चन आहे, फक्त प्रॉब्लेम मध्ये थोडासा फरक कसा आहे लक्षात घ्या. x मायनस 3 x मायनस 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर, x मायनस 5 आणि पुढं मायनस 6. ठीक आहे, हे बघा हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, त्याच्याकडे लक्ष द्या. x मायनस 3 x मायनस 4 x मायनस 4 x मायनस 5 मायनस 6. जमलं. आता नंबर घ्या बघा. हे मायनस 3 आणि मायनस 5 मायनस 8 झाले, मायनस 8 आणि हे मायनस 4 आणि मायनस 4 पण मायनस 8 झाले. म्हणजे काय सेम येते बघायचं. म्हणजे हे आणि हे कंबाईन करायचं ब्रॅकेट आणि हे आणि हे कंबाईन करायचं. म्हणजे बघा हे x मायनस 3 तिकडले x मायनस 5 इंटू हे x मायनस 4 शेजारचे x मायनस 4 आणि मायनस. आला का बघा असा टाईप. दोन ब्रॅकेट कॉन्स्टंट, दोन ब्रॅकेट कॉन्स्टंट. आता हे जसं मी सोडवत गेलो सेम या प्रकारे तुम्ही हा लास्ट क्वेश्चन स्वतः सोडवून घ्यायचा. ओके, लक्षात आलं. आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा यातला सगळ्या मिस्टेरियस किंवा प्रॉब्लेम्स आहेत 3 सॉल्व्ह करून ठेवा. आणि जे डिफिकल्ट क्वेश्चन्स असतील त्याचे नंबर्स मला प्लीज SMS करा. मी तुम्हाला तो प्रॉब्लेम सेट मधले अवघड क्वेश्चन देखील सॉल्व्ह करून दाखवेन. ओके, टिल देन गुड बाय.